नमस्कार, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बिना साबुदाणा भिजवता एकदम झटपट बनणारे असे कढी पकोडे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण कढीचं साहित्य बघूया। आपल्याला कढी करण्यासाठी काय काय लागणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी दही किंवा ताक घेऊ शकता तुम्ही, थोडंसं राजगिऱ्याचं पीठ, शेंगदाण्याचा कूट, बोर मिरची फोडणीसाठी 2 घेतली मी, थोडंसं अद्रक बारीक केलेलं, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा, काळे मिरी पूड घेतलं थोडंसं। आता पकोड्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 बटाटे खिसलेले, थोडंसं भगरीचं पीठ आणि थोडं साबुदाण्याचं पीठ आणि फोडणीसाठी तळायला तेल। सर्वप्रथम आपल्याला पकोड्याचं साहित्य भिजवून ठेवायचं। त्यासाठी आपल्याला 2 बटाटे खिसून घेतले मी, ते घ्यायचे। त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकायचं, पोह्याच्या चमच्याने अगदी 2 चमचे, आणि थोडंसं भगरीचं पीठ टाकायचं। आवश्यकता जर वाटली तर आपण डबल पण घेऊ शकतो, ते थोडंसं घ्यायचं जर जास्तच आपल्याला जर वाटलं तर। थोडंसं त्याच्यामध्ये काळी मिरी पूड टाकायची, थोडासा ओवा टाकायचा त्याच्यामध्ये, हिरवी मिरची टाकायची, थोडीशी कढीला हिरवी मिरची टाकायची आणि थोडीशी पकोड्यासाठी। त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकून हे थोडं भिजवून घ्यायचं। जास्तच कोरडं वाटलं तर मग डबल थोडंसं भगरीचं पीठ आपण वापरू शकतो। मला थोडंसं वाटायला कोरडं, त्यामुळे मी अजून थोडंसं भगरीचं पीठ टाकलं त्यामध्ये, अगदी थोडंसं घेतलं। त्यावर थोडंसं पाणी टाकून हे थोडंसं बाजूला ठेवायचं। आपली कढी करूस तर हे भिजतं चांगलं। 1 वाटी दही घेतलं, त्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं 1.5 चमचा आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घ्यायचा थोडासा। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगलं। शेंगदाण्याच्या कूटचे त्यामध्ये गोळे नाही झाले पाहिजे। गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। सर्वप्रथम आपण कढी फोडणी द्यायची, त्यामध्ये थोडंसं ओवा टाकायचा। तुम्ही उपवासाला जिरे जर खात असाल तर जिरे पण वापरू शकता। म्हणजे थोडंसं अद्रक टाकायचं त्यामध्ये, हिरवी मिरची, हे चांगलं तळून घ्यायचं, अद्रक आणि हिरवी मिरची। त्यानंतर त्यामध्ये मी बोर मिरची टाकली, ती पण चांगली तळून घ्यायची। त्यानंतर थोडीशी काळी मिरी पूड टाकायली त्यामध्ये चवीसाठी, आणि त्यानंतर ते दही टाकायचं, राजगिऱ्याचं पीठ मिक्स केलेलं। आवश्यकतेनुसार पाणी, तुम्हाला घट्ट पतली जशी कढी हवी तशी नुसार पाणी टाकायचं, आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं त्यामध्ये। अशी कढी आपल्याला बनवायची। एक उकळी फुटली की झाली आपली कढी तयार होती। मग आता पकोड्यासाठी मी एका कढईमध्ये तेल टाकते पकोडे तळायला, आणि त्याच्यामध्ये आपल्या साईजनुसार, आपल्याला छोटाले हवे मोठाले हवे तसे पकोडे तेलामध्ये तळून घ्यायचे, जसे हवे तसे। एकदम क्रिस्पी होतात, त्याला ना इनो लागत ना सोडा लागतो, बिना इनोचे सोड्याचे एकदम क्रिस्पी होतात। चांगले असे गोल्डन होऊस तर तळायचे। हे बघा अशा प्रकारे। मग एका टिश्यू पेपरवर किंवा बटर पेपरवर घ्यायचे, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल त्याला लागलेलं ते बटर पेपरला लागून जाईल। हे बघा असे गोल्डन ब्राउन मस्त होऊ द्यायचे।
एकदम क्रिस्पी छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.